Hello friends, good morning one and all. Myself Miss Kurchi Sunita, and as you know in this week we have started our syllabus. It's necessary to have introductory lecture, and I welcome you all once again in the introductory lecture of English. In this video we are going to learn the syllabus pattern, marking scheme pattern of English. सी आपण आयस्कीम अभ्यास करत आहोत सेमिस्टर 1 कोर्स टायटल इंग्लिश कोर्स कोड 22101 आणि हा जो कोर्स आहे इट इज कॉमन टू ऑल ट्रेड्स कॉमन फॉर ऑल ब्रँचेस. आता हा जो कोर्स आहे हा कोर्स अभ्यास केल्यानंतर म्हणजे कोर्स अभ्यास केल्यानंतर शेवटी आपल्याला काय आउटपुट मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपण अभ्यास करणार आहे ह्या स्लाइडमध्ये COs, course outcomes. CO1 to formulate grammatically correct sentences. Grammatically correct sentences फॉर्म करायला शिकणं हा CO1 आहे. सेकंड टू समराइज कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅसेजेस कॉम्प्रिहेंड करायला आपण शिकणार आहोत. आता कॉम्प्रिहेंड करणे मीन्स काय? फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट स्टेप टू रीड द पॅसेज केअरफुली, to understand what has been told, what has been expressed through that passage, and third to attempt the question answers. केअरफुली रीड करणं, अंडरस्टँड करणं आणि विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देणं हे 3 स्टेप्स कॉम्प्रिहेन्शनमध्ये इन्क्लूड होतात आणि ते शिकणं ते स्किल आत्मसात करायला आपण शिकणार आहोत. म्हणजेच तो आपला CO2 आहे. थर्ड CO टू कंपोज डायलॉग्स अँड पॅरेग्राफ्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स. डायलॉग आणि पॅरेग्राफ कंपोज करायला आपण शिकणार आहोत. दॅट इज टू कंपोज डायलॉग अँड पॅरेग्राफ्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स. CO4 इज टू यूज रिलेव्हंट वर्ड्स ॲज पर कॉन्टेक्स्ट. प्रत्येक सिच्युएशनला सूट होईल असे काही ठराविक शब्द आपण वापरायला हवेत. आणि हे जे स्किल आहे सिच्युएशन बेस्ड वर्ड्स यूज करणं ते म्हणजेच आपला CO4 आहे. रिलेव्हंट वर्ड्स ॲज पर कॉन्टेक्स्ट यूज करायला शिकणं. अँड लास्ट CO इज टू डिलिव्हर प्रिपेअर्ड स्पीचेस टू एक्सप्रेस आयडियाज थॉट्स अँड इमोशन्स. आपले आयडियाज थॉट्स आणि इमोशन्स आपण एक्सप्रेस करणार आहोत कशा? थ्रू स्पीचमधून. आणि रिमेंबर स्पीच ही ओरल ॲक्टिव्हिटी आहे. हां, आपण ती डिलिव्हर करणार रॅदर दॅन टू राईट. पण आपण ती कलेक्ट कुठे करणार? ओके, ऑफकोर्स ऑन द पेपर किंवा आपल्या मनामध्ये आयडियाज थॉट्स आणि इमोशन कलेक्ट करणार किंवा लिहून ठेवणार आणि त्यानंतर ते डिलिव्हर करणार. पण इथं रायटिंग स्किल पण असणार आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट यू शुड रिमेंबर दॅट स्पीच इज अन ओरल ॲक्टिव्हिटी. हे झाले 5 COs. Let's see the syllabus of this course. There are total 5 units. Unit 1 applied grammar, Unit 2 comprehension, Unit 3 paragraph and dialogue writing, Unit 4 vocabulary building, and Unit 5 speeches. फ्रेंड्स, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जस्ट मागच्या स्लाइडमध्ये जे 5 CO बघितले ते 5 CO ह्या 5 युनिट्सशी रिलेटेड आहे. ओके, आपण परत एकदा ते पुढे बघणारच आहोत वन बाय वन. लेट्स सी युनिट वाईज डिटेल्स. युनिट 1 अप्लाइड ग्रामर आणि ह्या युनिटसाठी आहेत 14 मार्क्स आणि CO1 ह्या युनिटला मॅच होतो. म्हणजे आपला जो CO1 आहे टू फॉर्म्युलेट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस ह्या युनिटमध्ये कवर होणार आहे. ह्या युनिटमध्ये कोणते सब टायटल्स आहेत त्याला पाहूया. 1.1 म्हणजे युनिट 1 मधला फर्स्ट टायटल चॅप्टर म्हणजे 1.1 आर्टिकल्स, 1.2 प्रिपोजिशन्स, 1.3 कंजंक्शन्स, 1.4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस अँड इंटरचेंज, 1.5 tenses, 1.6 voice that is change the voice, 1.7 direct and indirect speech. There are 7
टायटल्स अंडर युनिट 1 सब टायटल्स आणि 14 मार्कांसाठी हा युनिट आहे. युनिट 2 कॉम्प्रिहेन्शन. ह्या युनिटसाठी टोटल मार्क्स आहेत 24, म्हणजे 24 मार्कासाठी हा युनिट सेकंड आहे. ह्यामध्ये आपल्याला 9 लेसन्स अभ्यास करायचे आहेत. 9 लेसन्सचा अभ्यास युनिटमध्ये होणार आहे. चला तर पाहूयात कोणते 9 लेसन्स आपल्याला आहेत ह्यामध्ये. 2.1 दॅट इज युनिट 2, त्यातला फर्स्ट लेसन म्हणजेच 2.1 शिवाज ब्लेसिंग. 2.2 ग्राइंड. नेक्स्ट JRD टाटा. नेक्स्ट ए मसीहा फॉर द अबॅन्डन्ड शिप. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक वेस्ट. नेक्स्ट बी रिमार्केबल. 2.7 अरुणिमा सिन्हा ए बायोग्राफी. 2.8 सेव युअर सेल्फ. and last one is here doer to mentor. युनिट 3 पॅरेग्राफ अँड डायलॉग रायटिंग आणि ह्या युनिटसाठी आहेत 12 मार्क्स. CO3 जो आहे आपला कोणता आहे CO3? टू एक्सप्रेस आयडियाज अँड थॉट्स किंवा टू कंपोज, टू लर्न टू कंपोज पॅरेग्राफ अँड डायलॉग रायटिंग. पॅरेग्राफ आणि डायलॉग रायटिंग कंपोज करायला आपण ह्या युनिटमध्ये शिकणार आहोत. 3.1 पॅरेग्राफ रायटिंग अँड 3.2 इज डायलॉग रायटिंग. 12 मार्क्स आणि CO3 ह्या युनिटमध्ये कवर होणार आहे. युनिट 4 व्होकॅब्युलरी बिल्डिंग आणि हा युनिट पण आहे 12 मार्कांसाठी आणि CO4 ह्याच्यामध्ये कवर होणार आहे. 4.1 रूल्स ऑफ स्पेलिंग. 4.2 words often confused. 4.3 collocations and 4.4 idioms. रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड म्हणजे असे शब्द की ज्यांचा उच्चार सेम असतो पण मिनिंग डिफरंट असतं किंवा सेम स्पेलिंग सेम प्रोनाऊन्सिएशन पण अर्थ वेगळा, असे वर्ड्स म्हणजे वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. फॉर एक्झाम्पल फर्स्ट पर्सन प्रनाउन आय आणि EYEI आय आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. कोलोकेशन्स ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कम मोस्ट ऑफ द टाइम टुगेदर किंवा व्हर्ब्स आणि काही व्हर्ब आणि काही शब्द एकत्र येतात नेहमी. कोलोकेशन्स. इडियम्स फ्रेजेस. कोलोकेशन्स इडियम्स डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. हे झालं युनिट 4 12 मार्कांसाठी. नेक्स्ट युनिट 5 स्पीचेस आणि हा युनिट आहे 8 मार्कांसाठी. CO5 ह्यामध्ये कवर होणार आहे. लेट सी. 5.1 इज फेअरवेल स्पीच. 5.2 स्पीच फॉर इंट्रोड्युसिंग अ गेस्ट. 5.3 व्होट ऑफ थँक्स. हे स्पीच कसं लिहायचं, कसं कंपोज करायचं हे आपण ह्यामध्ये अभ्यास करणार आहोत. कसं डिलिव्हर करायचं, कारण ओरल ॲक्टिव्हिटी आहे स्पीच. फेअरवेल, इंट्रोड्युसिंग अ गेस्ट अँड व्होट ऑफ थँक्स स्पीच हे आपण युनिटमध्ये कवर करणार आहोत. लेट सी नाव मार्किंग स्कीम ऑफ दिस सब्जेक्ट. हा टोटल मार्क्स असणार आहेत 150. आता 150 कसं कॅल्क्युलेट होणार, तर फर्स्ट थेरी एक्झाम असणार आहे 100 मार्कांसाठी आणि प्रॅक्टिकल एक्झाम विल कॅरी 50 मार्क्स. परत 100 मार्क्स थेरी एक्झाम ह्या टायटलखाली कसं कॅल्क्युलेट होणार आहे. फर्स्ट 70 मार्क्स रिटर्न टेस्ट, दॅट इज रिटर्न टेस्ट मीन्स युअर बोर्ड एक्झाम. ओके, 70 marks written board exam and 30 marks will be calculated through your unit test 1, unit test 2 and project. Yes, you have project. प्रोजेक्टसाठी 10 मार्क आणि 20 मार्क युनिट 1 आणि युनिट टेस्ट 2 ह्यामधून कॅल्क्युलेट होणार. टोटल 30 ते झाले आणि 70 मार्क्स बोर्ड एक्झाम रिटर्न. 70 + 30 100 आणि प्रॅक्टिकल एक्झाम 50 मार्कांसाठी ते कसे कॅल्क्युलेट होणार आहे. 25 मार्क्स इंटरनल असेसमेंट. आता इंटरनल असेसमेंटमध्ये काय असणार आहे, तर ॲट द एंड ऑफ सेमिस्टर एंड सेमिस्टर एक्झाम असणार आहे. सेमिस्टर जेव्हा संपते तुमची तेव्हा कॉलेजमध्येच कॉलेज लेवलला एक तुमची रिटर्न एक्झाम, रिटर्न प्लस ओरल अशी एक्झाम 25 मार्क्ससाठी होणार आहे आणि राहिलेले 25 मार्क्स प्रॅक्टिकल असेसमेंट होणार आहे. ह्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल असणार आहे इंग्लिशला. त्या मॅन्युअलमध्ये तुम्हाला असाइनमेंट्स कवर करायचे आहेत आणि टोटल 12 असाइनमेंट्स असणार आहे तुम्हाला आणि त्या 12 असाइनमेंटचं 25 मार्क्समध्ये कन्वर्जन
होणार आहे आणि 25 इंटरनल 25 प्रॅक्टिकल टोटल 50 150 150 ही झाली तुमची मार्किंग स्कीम ऑफ इंग्लिश 22101. Hope you might have understood the syllabus and marking scheme of this subject. Thank you. Stay home, stay safe.